माणसांच्या म्हणण्यानुसार मंदिरं चालते ती, माणसांच्या म्हणण्यानुसार देव चालते तर लक्षात राहून द्या, देवाच्यानुसार माणूस चालत नाही. भावानं किती जागा आहे सांगून द्या बरं. मग एका कोपऱ्यात जर टेंट लावला तर काय अर्थ नाही. ही म्हणते कम्युनिटी नाही, आमची कम्युनिटी थांबून दे नाही, असं व्हाय नाही. भावांना इथं पण जागा नाही मला थांबायला राव. लय आशानं आलो होतो म्हणलं थांबायला जागा भेटेल. अरे अरे मामा यार ये क्या आपने यार ये देख लो भाई, ये आ गई, ये देख लो यही है. आपका उम्र कितना है जी? 30 साल. इनका 30 साल उम्र है भाई. मतलब मेरे को यकीन मस्त नाही पाठीमागं काय सांगायचं. इतकं काम म्हणजे मला वाटतं इतकं काम माझ्या पाठीमागं कसं काय. फेसबुकला व्हिडिओ टाकायचं, इंस्टाच्या दुसऱ्या आयडीला व्हिडिओ टाकायचं, ह्या व्हिडिओ आयडीला टाकायचं, परत यूट्यूबचा ब्लॉग एडिटिंग करून त्याला सोडायचं. भावाने इतकी ताकद माहीत कुठली ती देव कुठनं टाकायचं इतकं मला समजत नाही. कधी कधी दिवसाला 10 व्हिडिओ मला पोस्ट करायचा, तरी मला जी बॅलन्स असतो दिवसाचा ते 15 ते 16 मला दिवसाचा बॅलन्स असतो भावांना. असं काहीतरी नियोजन असतं या. तर आता इतक्यातच एक पोस्ट टाकली या फेसबुकला, पण फेसबुकला इतकं सपोर्ट मिळत नाही, पण मिळेल लवकरच. देखो भाई, भाई आपका नाम बताओ. गुड मॉर्निंग अनुरोध. गुड मॉर्निंग. तो ये भाई आइए अभी बोल रहे हैं चलो भाई चाय पीने के लिए. तो अभी जाएंगे नीचे, मस्त चाय नाश्ता करेंगे एंड फिर आगे निकलेंगे. लेकिन पहले मैं मेरा तंबू निकालता हूँ पहले तंबू निकाल के रखता हूँ एंड फिर निकलते हैं. ठीक है चलो पहले भाई मैं अपना टेंट निकालता हूँ, फिर मतलब चाय पी के फिर भर निकलेंगे ब्रश ब्रश करके. तर ओके सगळं फायनली फ्लॉंग सगळं रेडी झालेलं आहे. सायकल बिकल सगळी रेडी झाली मस्त. मग तिथं टेंट लागलेलं राहते. आपल्या खाली बोलवलं या, तुम्ही बघितलं असेल इथं साईडला माझ्या उभा होता उशीरपर्यंत. त्यांना मला खाली बोलले चहा नाईटसाठी जाऊ. खाली ब्रश नाही केला, आता खाली जाऊन मला ब्रश लागेल करायला. ब्रश करतो, चहा नाश्ता करू. चला त्यांची ही मुलाखत घेऊ थोडी कुठला आहे काय बघू. चला पाय मोडतोय काही बहुतेक माझा आज. हे कधी घरी बी लईच भारी भावांना. ये गरम हीटर लगा के वाह, मेरे को तो ठंडी वैसे नहीं लग रही है अभी. तो ये है भाई अपना गर्म हीटर, इससे गर्मी बनी रहती है. तो मेरे को यहाँ पर कल रात भी बुलाया था, ऊपर से नीचे आया था. मेरे को तो पहले ऐसे मार रहे थे भाई उठो उठो उठो. मैं सो गया था मस्त में, मेरा काम चल रहा था. फिर मैंने देखा भाई कौन है नीचे. तो आपके लड़के थे ना जो आए थे, इनके लड़के ऊपर मेरे पास आए थे. मैंने ऊपर अपना टेंट लगाया था, मैंने आपको दिखाया था अभी. तो फिर मेरे पास आए भाई आज आपने खाना खाया, ये चाय पिया. बोला हाँ मैंने किया. भेज दिया था हम तो देखा नहीं था. वो बोला था वो एक साइकिल ट्रैकिंग करके आया वो. अच्छा अच्छा. नाम तो पता नहीं कभी, उसको बोला उसका नाम. तो फिर वो मेरे पास आए, फिर मेरे को बुलाया नीचे. फिर यहाँ पे हम बातें किए, चाय नाश्ता, फिर खाना गिना खाया. फिर ऊपर जाके फिर मैं सो गया, ऐसा कुछ हुआ. चलो भी चाय नाश्ता कर दिया, फिर अभी आगे निकल दिया. तो देख लो कुछ ऐसे भी अपना नाश्ता हो जाएगा भाई मस्त में. चाय और ये बिस्किट है ना, ये लेकिन ये अलग टाइप के है थोड़े. हाँ ये भाई ये होने वाला है अपना नाश्ता आज. देख लो ये मशरूम दाल पड़ता है. मशरूम. सीवी. अच्छा अच्छा. सीवी क्या बोलता है? बीज. लगता है बहुत स्वादिष्ट होगा. अंदाजा नहीं होगा, मैं शॉक नहीं होगा. वो बहना कहाँ पे गई? बहना डोमा भाई मैं अभी आपको बताऊंगा, आप ना शॉक्ड हो जाओगे भाई. मैं तो भाई मतलब ऐसे 10 मिनट के लिए तो मैं तो बस ऐसे सोच में पड़ा था बस. ऐसे आपको मैं अभी कुछ दिखाऊंगा. ठीक है अभी यही है ना वो जो अभी आए थे उनका उसकी बहन है. अच्छा इनका उम्र कितना है? इसका मैं उससे तो 3 साल कम. अच्छा तो मतलब इनका अभी कितना उम्र हुआ? 27. भाई देख लो भाई 27 भाई है इनका उम्र भाई. 57. भाई देख लो भाई इतने यंग दिख रहे हैं भाई. मतलब 57 के बाद भी इतने यंग दिखते हैं यहाँ पे लोग. हमारे यहाँ पे भाई पूरे बुढ़े हो जाते हैं. मतलब ये नीचे आता है, पूरा गाल नीचे आता है. ये आ गई, ये देख लो यही है. आपका उम्र कितना है जी? 30 साल. इनका 30 साल उम्र है भाई. मतलब मेरे को यकीन नहीं हो रहा भाई. मेरे को लग रहा है मैं किस दुनिया में आ गया हूँ. मेरे को ऐसा लग रहा है इनका लड़का ही है. ये इनका लड़का है ना, इनका ये लड़का है.
और उनका ये है ना भाई, देख लो भाई, अगर हमारे यहाँ पे वैसे देखे जाए ना तो भाई देख लो उनका उम्र अभी 20 साल होगा, हमारे यहाँ पे होगा तो। एंड भाई कहीं से भी नहीं लगता भाई उनकी शादी हुई है, सही में मैं झूठ नहीं बोलता। विश्राम करते हैं ना। चलो ठीक है, हाँ विश्राम करते। तो भाई मेरे को इन्होंने भाई एक गिफ्ट दिया है, कुछ लेटर दिया है पढ़ने के लिए। तो फिर ये दूसरी बार हुआ है मेरे लिए ये। यहाँ से मैं पीछे रुका था, वो कौन सा गाँव था, ये नामची है ना, नामची से भी बहुत आगे आया था मैं। उस टाइम भी मेरे को छोटे बच्चे थे, उन्होंने मेरे को दिया था। तो मैं इसको पढ़ूंगा रास्ते में, ठीक है ना, मैं जरूर पढ़ूंगा मैं। हाँ जी हाँ जी हाँ जी, लोग है ना भाई सही में बहुत अच्छे। अरे मेरा फोन रह गया था। अभी वो रास्ते में अरे पीजिए, अरे मामा यार ये क्या आपने यार, थोड़ा रास्ते में चाय पिए। ये देख लो भाई मामा ने यार मतलब कैसे आपको मतलब मन में आया कि मदत करते हैं। बघितलं मित्रांनो, महादेवाची खरी भक्ती केल्यावर असं असते, त्यामुळे देवाची भक्ती करत जावा कधी, असं माझं म्हणणं येतं। भावांनो सगळ्यात मोठं टेन्शन आलंय मला, बाथरूमला कुठं जाऊ। एकीकडे पूर्ण एकदम खड्डा, इकडल्या साईडनं पूर्ण, इकडल्या साईडनं पूर्ण चढ आहे। कुठं जाऊ देवा, मार्ग काढ रे देवा, काहीतरी येत ना आता। होय वो मधुमक्खी ने काट लिया भाई। हम बैठ रहा था, खेलते हैं। खेल रहा था तुम? हाँ, उड़ गया ना। हाँ, अगर इधर ही उसे बड़ी वाली थी क्या? मधुमक्खी बड़ी वाली थी? हाँ। जो बड़ी होती है, एक छोटी होती है, एक बड़ी होती है, वो बड़ी वाली काट ली शायद। नहीं देता है ना, हाँ वो काटे। यार, दर्द नहीं हो रहा ना? दर्द नहीं होता है, बहुत खुल गया है। आँख फूल गया। वो कब काटा उससे? 2-3 बजे। 2-3 बजे अभी तक नाही इलाज होता, काय करायचं। मस्त मध्ये अर्धा तास गेला, अर्धा पाऊण तास गेला व्हिडिओ एडिटिंग करून रील सोडण्यासाठी। गाड्या बघा रे, गाड्या ए बुलेटला मॉडिफिकेशन केलं या अरे बुलेटला मॉडिफिकेशन केलंय। गॅंगटोक 21 किलोमीटर, राणीपूल 10 किलोमीटर। हो भावांनो, आता नॉर्मल रोड लागलाय बरं का मला, त्यामुळे जरा थोडं चालवायला मला थोडं भारी वाटतं या। महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्या तसं, त्यामुळे काय टेन्शन नाही लय जास्त। आता आपला 3 दिवसाचं जेवण खाण्याचा पिण्याचा खर्च निघलेला आहे 500 रुपये दिल्यामुळं। 3 दिवसाला 500 रुपये खर्च ही शक्य आहे का? नाही। जर दिवसाला 250 रुपये जरी म्हटलं तर 2 दिवसाचं 500 असा खर्च होतो आपला। समजा ती गोष्ट तुला सध्या आता मिळत नाही, तरी तो गोष्ट जरी चुकीचा निर्णय घेऊन तो दुसरी गोष्ट जरी घेतली, जरी तुला ती आवडत नाही, पण ती गोष्ट तुला आवडती गोष्ट त्या टाइमलाच मिळणार ज्या टाइमला ती तुझ्या नशिबात लिहिली आहे। हां, त्यामुळं थांबायचं, वेळ ही सगळ्यांची येते भावा। हां, ही मी नाही बघ सांगतो, जी वस्तू आता नशिबात नाही लिहिलेली, तू डोकं आपटलं, डोकं खोललं, हातपाय आपटलं, बोंबललं मोठ्यानं, तरी ती तुझ्या नशिबासाठी नाही लिहिलेली। पण तू थांबला तर ती वस्तू तुझ्यापाशी होऊन चालून येणार, कारण की तुला एक वेळ आहे। आणि हा, ती एक वेळ लिहिली त्या नशिबाला, म्हणजे तुझ्या नशिबात लिहिली की ह्या टाईमला ती तुझ्यापाशी अशी येणार आहे। त्यामुळे कितीतरी मोठ्यानं ठोठोबा मला तर तिथं आता मिळणार नाही। हां, त्यामुळं स्वतःला दोष देऊन घेऊ नको की बाबा होय माझ्या संग असं का होतं या।
माझ्या लाईफ मध्ये असं काय लागलं व्हायला, इतक्या टेन्शनच काय यायला लागले या. नसतंय मिळत ही मला, असं नसतंय होत, ती मिळत असतं या. कारण की लक्षात राहून दे, टाळी कधी एखाद वाजत नाही. हा, त्यामुळे एन्जॉय कर लाईफ. एक ना एक दिवस वेळ सगळ्यांचा येतो. मोठा घोटाळा झाला माझ्याकडून. काय झालं माहिती का, ही दिसते बाबा, ही कुठून मी सायकल आणली डायरेक्ट ह्या भागात गेलं. तो का ही आहे का नाही, छडी पूर्ण पुढं आली, ही बी सगळं खाली आलं या. भावनं लय एक वाचलो मी, अचानक सगळा पुढे पडलो कॅमेऱ्यावरच. तो काही खाली गेलं, ही बघितलं बा. बाकीचं काय झालं नाही बाई, टायरला लागलं. वाचलो रे देवालय भारी, नाहीतर आज तर गेलो होतो. झालं नाही काय, हे फक्त पुढे गेलं या. और भाई अभी रोड के साइड से मैं जा रहा था और मेरे को दिखा साइड में कटिंग का दुकान, तो सोचे थोड़ा यार दाढ़ी वाड़ी बनवा लूँ. बहुत दिन हो गए दाढ़ी नहीं बनवाया, दाढ़ी थोड़ा कोर लेता हूँ तो फिर अच्छा, फिर आगे चलेंगे. रोड के बनवा बस वैसे दाढ़ी कोरली होऊन गया. आता जरा थोडं बरं वाटतंय. चला निघू आता ना, ऊन लय जळतंय आता, उकडं नाही बरं वाटतंय मला, भयंकर उकडणार आहे आता. तो चलो निकलते यहाँ से. यहाँ पे बाइक राइडर भाई बहुत ज़्यादा है, बहुत ज़्यादा बाइक राइडर है यहाँ पे. कुठं पण उभं राहिलं ते. एकदा हर हर महादेव होऊ द्या. हर हर महादेव. तर भावांनो, माझ्या गावात एक आपला मित्र आहे उमेश माडिक म्हणून, त्यानं मला आता व्हिडिओ कॉल केला होता. तर ती ज्या कंपनीत काम करतो का नाही, त्याच कंपनीत आपला फॉलोअर भाव आहे 1-2. तर ही बघा हे बघा इथं. भाऊ काय चाललंय? काय सगळं बरं आहे बघ, सगळे एकदम नंबर आहे बघ, एक ओके सगळं भारी. आता कुठे आहे तू? आता सध्याला सिक्कीम मध्ये. कारण की असं झालंय का नाही, ते मला समजण्यात काय, मी कुठनं आलोय, कसं आलोय, एवढं माहिती ह्या रस्त्यानं आलो या, ह्या रस्त्यानं ते माहिती या. सगळ्या गोष्टी बघून सुद्धा असं वाटतं की नाही त्या बघितल्या. आता ही बघितली मी, आता इकडे बघितलं, ही गोष्ट बघितली, ते झाड बघितलंय, हे बघून इकडे बघितलं नाही, असं वाटतंय नाही बघितलं आता पहिल्यांदा बघतो. असं का वाटायला लागलं हे समजा नाही मला. थोडं मानसिक हालत मला वाटतंय माझी बिघडली काय असं वाटायला लागलंय मला. राव काय एकटं राहून असं झालंय, काय एकटं पण लय झालंय माणसात, म्हणजे समजना झालंय असं मला. काय लक्षात बसत नाही, लवकर लक्षात जात लगेच, माझ्या लक्षात बसत नाही. महादेवा बगडे. तर काय झालंय भावांनो, पण ती चकवा लागल्या का काम झालंय माझ्या डोक्याला. काय सकाळ धरणं म्हणजे काय कळ नाही नेमकं. रस्त्याकडनं गाडी निघाली होती, त्यातनं मला 2 संत्र दिले, संत्र खातोय मी. देवा काय झालंय काय कळ नाही. सकाळ धरणं लय डोक्याला टेन्शन. राणीपूरच्या थोडं पाठीमागे आहे, वायफाय घेऊन बघू. वायफायची मला लय गरज लागली, वायफाय घेतो मी इथं. व्हिडिओ सोडला नाही यूट्यूबला, व्हिडिओ सोडा यूट्यूबला. यहाँ पे अभी मैं वाईफाई ले रहा हूँ सुबह से. अभी यहाँ पे मेरे को वाईफाई मिला, तो अभी मैं ब्लॉग अपलोड करता हूँ क्योंकि बहुत पब्लिक वेट कर रही है. भाई मेरे को पिछला ब्लॉग छोड़ने में बहुत मेहनत लगी है. दोपहर के लगभग 2 बजे के आसपास ब्लॉग आएगा. देख लो भाई ने लाई है चाय. अब मस्त चाय पियेंगे. भाई कैसे मन में आया चाय पिलाने का? चाय पिलाने का कैसे मन में आया? अरे नहीं, यहाँ पे जो भी आता है हम कुछ लेते हैं. अच्छा देख लो भाई, वहाँ पे अपना फ़ोन चार्ज पे लगा दिया, वाईफाई लेके वीडियो अपलोड चल रहा है यूट्यूब पे. और मैं अभी यहाँ पे चाय पी रहा हूँ. भाई डल गया भाई. चलो चाय पीते, वीडियो अपलोड करते हैं आणि फिर निकलते आगे और खाना खाते. तर भावांनो व्हिडिओ अपलोड झाला आहे आणि आता चला निघू आपण पुढं. आता वेळ आहे जेवणाची, भुका लागले त्याला, काहीतरी खाल्लं पाहिजे. माझ्या म्हणण्यात लय उशिरा प्रश्न होता बरं का, चहा प्यायचा आहे. जसं तिथं आतमध्ये गेलो की ती डायरेक्ट म्हणला भाई आप चाय पियोगे.
चलो ओके भाई, क्योंकि मैं तो भाई किसी चीज़ के लिए मैं ना कभी नहीं बोलता, किसी भी चीज़ हो मैं कभी ना नहीं बोलता किसी चीज़ में. तर फायनली आपण राणी पूलमध्ये पोहोचलेलो आहे भावांनो. आणि राणी पूलमधनं आता खतरनाक इथनं चढाई. आता माणसं म्हणते कोणात लय चढाई खतरनाक मध्ये. तुम्हाला देखते हैं अभी भाई कितनी ज़्यादा चढ़ाई है. खाना 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 खाना, कोई है इस गरीब को खाना देने वाला भाई. खाना खाना. तर आता ह्या गावात आलो या. आता जेवणाचं बुक तुकडे लय भूक लागले त्या, नाहीतर मरून जाईन नाही जेवलो तर. हे बघा हे बघा हे बघा नजारा. त्या रस्त्याच्या साईडला एक दुकान होतं, तिथं पुढं आपली सायकल लावली आहे आणि तिथं समोसा आणताय. समोसा खाऊ आणि पुढे भाऊ 25 रुपयाला एक समोसा. चकित झाली मी की बाहेर. चला खाऊन निघू पुढं काय करता. ओके, तर आपल्या इथनं लेफ्ट घ्यायचा आहे गँगटॉकसाठी. ओके चालायचं मोठं मूळ कारण म्हणजे चढ. बरीच जण म्हणली होती राणी डोकपासून लय खतरनाक चढ आहे. हे बघा खरंच आहे. भावांनो, असली खतरनाक चढायला लागली का नाही, लय भयंकर म्हणजे लयच भयंकर भयंकर चढायला लागली लय. चला, त्याचे विचार मोठे असतात त्याला बला मोठा डोंगर पण माझा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे. सदलक आपण सदलक गँगटॉकच्या पाठीमागं 8.5 किलोमीटर आहे. आणि जी मला घरं बघायला मिळते का नाही कधी, हे बघा मावळाचं घर टाचीन वाटायला लागले मला. तिकडलं वर काय घर आहे ती, म्हणजे कुठं जागायचं नाव ठेवलं ना, जागा म्हणून नाही कुठे. इतकं म्हणजे भयंकर दिसते का नाही ते, भूताचा वाडा असेल वाटायला लागले. चला आज पोचतो नाही माहीत नाही, शक्यता कमी आहे. मला टेंट लावायला जागा बघायला लागेल कुठं आता कुठं. नहीं, इधर से बात करेंगे. एक्चुअली मैं पुणे से आया हूँ साइकिल से. पुणे से साइकिल से आया हूँ. मेरा टूर चल रहा है. एक्चुअली मेरे को रात को रुकने के लिए मेरे को टेंट लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए. तो क्या वो मैं पुणे में टेंट लगा सकता हूँ सुबह तक रहने के लिए? अकेले आप? हाँ मैं अकेला हूँ जी. वैसे मैं आधार कार्ड वोटर ID दिखा दूंगा, वैसे कोई बात नहीं है. 1 साल से बाहर हूँ मैं और मैं ब्लॉगिंग करता हूँ. मैं एक ब्लॉगर हूँ. आप एक बार देख सकते हो. वो मैं साइकिल से आया हूँ. देख लो भाई, भी निकालते परमिशन देखते. शुभम क्या करूँ? वो बोल रहे हैं कि साइड में टेंट लगाने. कब? आज के लिए? हाँ बस रात के रुकने के लिए लगा लो. कोई प्रॉब्लम तो नहीं है ना? नहीं ये कोई नहीं. थैंक यू, धन्यवाद जी. चलो भाई, रुकने के लिए अपने को यहाँ पे टेंट लगाने के लिए जगह मिली. अब यहाँ पे टेंट लगाते एंड फिर कल सुबह यहाँ से निकलेंगे. अच्छा मैंने बहुत जल्दी टेंट लगाया आज, क्योंकि बिकॉज अभी चढ़ाई बहुत ज़्यादा है, मैं बहुत ज़्यादा थक गया हूँ. तो चलो अभी टेंट लगाते फिर एंड बस में फिर एडिटिंग करते अपनी. मेरा यहाँ आएगा वो गेस्ट आएगा. अच्छा पार्किंग और गेस्ट चाहिए. अच्छा अच्छा. इतना भी जगह बहुत है. नहीं एक्चुअली मैं आगे जा रहा हूँ. उधर है उधर जगह. चलो ठीक आहे. बघितलं असं होतं, देत नाही त्याला. म्हणून नंतर वाईट वाटलं ते. चला काय अडचण नाही, जाऊ आपण.
असे का करते ती माणसं हेच कळत नाही. माणसं माणसाला मदत का नाही करत मला ही समजत नाही. सर्वात मोठा प्रश्न हेच आहे मला. मग एक माणूस दुसऱ्या माणसाची जर मदत केली तर किती भारी वाटतं, किती खुश होतो का नाही. नंतर ना म्हणले नाही तर नाही, चला आता काय करतात. साइकिल से पुलिस आए हो तो मुझे रात को रुकने के लिए ना मेरे को टेंट लगाने की थोड़ी मेरे को जगह चाहिए थी. क्या आपके यहाँ पे अंदर मिल सकती है रात में रुकने के लिए? बस टेंट लगाना था, वो समझ में निकल जाऊँगा. हाँ इधर में तो नहीं मिलता है. अच्छा. हे बघा गँगटोक अजून 6 किलोमीटर लांब आहे इथनं. वाव. ती मागाशी ती आंटीची बोलली का नाही, तिने लय तोंडवाकडं करून बोलली. तिने इतकं तोंडवाकडं करून नाही बोलायला पाहिजे. ती सहज जर बोलली असतं जमलं असतं, काय अडचण नाही. लय तोंडवाकडं करून बोलली त्यामुळे मला वाईट वाटलं. हसून बोलावं माणसाला, हसून. आज वाटतंय लय मुसीबत पण नाही मला टेंट लावायला. अंधार लागला पडला पण अजून काय नाही मिळली जागा. हा दुर्गा माता मंदिर आहे. चला बघू आता इथं तरी. हाय आंबा ये बघ बया, आज भेटलं तर भेटलं. तर इथं सायकल लावली. पुढं असं मंदिर आहे. चला जाऊन बघू आता. इथं परमिशन भेटलं असा अंदाज आहे माझा. चला बघू इथं भेटेल जागा. हे भरपूर आहे, बरांडा आहे, चांगला आहे. तिथं भेटून जाईल जागा. इथं भेटलं असते जागा. पण इथं लावू. इथं इकडे विचारायला लागेल. नमस्ते. मैं साइकिल से भारत भ्रमण कर रहा हूँ, तो मुझे आज रात को रुकने के लिए टेंट लगाने की जगह चाहिए थी. तो क्या एक आगे में कोने में मेरा टेंट लगा सकता हूँ? सुबह सुबह मैं निकल जाऊँगा. बात करके देखिए तो अच्छी बात होगी. बस तो बहुत ही अभी अंधेरा होने वाला है. और साइकिल लेकर के बहुत चल रही है. साइकिल लेके लिए मैंने बहुत तो खरीदारी कर रहे हैं. मंदिर चालते ती माणसांच्या म्हणण्यानुसार. देव चालते तर लक्षात राहून द्या, देवाच्या नुसार माणूस चालत नाही. भावानं किती जागा आहे सांगून द्या बरं. मग एका कोपऱ्यात जर टेंट लावला तर काय अर्थ नाही. ही म्हणते कम्युनिटी नाही, आमची कम्युनिटी थांबून दे नाही, असं व्हाय नाही. अरे दादांनो काय रे देवा, काय किती ताप रे, किती ताप. तर भावानं पुढं 1.5 किलोमीटर पुढं गुरुद्वारा आहे. तिथं होईल जागा आपली बंदोबस्त वाटते. पाठीमागे एकदा म्हणलं मला 1.5 किलोमीटर पुढे गुरुद्वारा आहे. चला बघू. गुरुद्वार जहाँ पे टर्निंग आएगा वही गुरुद्वार. चलो ठीक आहे. फायनली मी एका गुरुद्वारापाशी आलो. इथं बघा, इथं गुरुद्वारा मी इथं आलो आणि इथं सायकल आहे माझी. तर भावना इथं बघू परमिशन भेटते का. चला द्यावा एवढे बच्चानं करकडे काहीतरी. भावांना इथं पण जागा नाही मला थांबायला. राव लय आशानं आलो होतो म्हणलं थांबायला जागा भेटेल. मोकळा असतंय पण थांबून देत नाही ते, वाईट वाटतं लय. इतकं सगळं देवाचा धर्माचा काय फायदा हो भावांना मला सांगा बरं. इतकी मोठी जागा आहे तर मग एका कोपऱ्यात जर मला टेंट लावायची जागा दिली तर काय अडचण आहे मग तुम्ही. भावानो गुरुद्वारा म्हटलं थांबायची जागा मिळत नाही म्हणजे अवघड इकडे. विचार पडतो तुम्हाला कधी कधी, विचार लई मोठा. इथं मला पेट्रोल पंप विचारून बघूया का हे जर मिळली तर भारी जागा झाली जास्त. नमस्ते भाई, एक्चुअली मैं मेरी साइकिल से भारत यात्रा कर रहा हूँ. मेरे को आज रात में ना रुकने के लिए मेरे को टेंट लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए यार. अगर मिल जाए यहाँ पे तो बड़ी अच्छी बात होगी. हाँ जी यार, इस यहाँ पे लगा दो. चलो ठीक है, थँक्यू. चला भाऊ फायनली आताची पेट्रोल पंपावर जागा मिळाली आहे मला. कुठंच नाही मिळेल भाऊन जागा मिळेल. गुरुद्वारा म्हटलं मला थांबायला जागा नाही मिळाली. शेवटी तर मला जागा मिळेल राहायला. पेट्रोल पंपात येते तर कोपऱ्या टेंट लावू मस्त मध्ये थांबू भाऊंनो.
चला आज लई परेशानी आणि तुम्हाला सगळं समजलं असताना एक टुरिस्टला किती मुसीबत होती रात्री पायाला परमिशन काढायला आहे. चला. तर भावांनो असं काहीतरी टेंट लावला असं काहीतरी दिवस गेला पूर्णपणे. बघील तुम्ही भावांनो एक टेंट लावण्यासाठी किती जास्त परमिशन घ्यायला लागते, किती जास्त भटकायला लागतं हे नक्की तुम्हाला समजत असेल. भावांनो जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. नियम है 30 रुपया और डालिए 2 बार देंगे, तीसरा बार नहीं देंगे, तीसरा बार 4 रुपये देंगे, 2 ही बार देंगे. दमदाटी करून अजून माझ्याकडून 30 रुपये वरनं घेतले. 130 देंगे. लेकिन खाना तो बहुत कम आया था ना उसमें. कैसे कमाए? हाँ अच्छी देर के बावजूद भी नहीं मिलता. ज़्यादा पैसे दिए थे ना, लेकिन 160 रुपये के हिसाब से तो मिलना चाहिए ना. यहाँ तो मतलब थोड़ा सा उतना सा दिया आपने, ज़्यादा नहीं दिया ना. 30 रुपया और डालिए. तो थोड़ा और तो देना चाहिए था ना खाने में. 2 बार देंगे, तीसरा बार नहीं देंगे, तीसरा बार 4 रुपये देंगे, 2 ही बार देंगे. आपने तो पहले से बोलना चाहिए. दमदाटी करून अजून माझ्याकडून 30 रुपये वरनं घेतले. पहली बार देख रहा हूँ, मतलब एक से एक्सपीरियंस है. आप जब दूसरा बार लिए थे तो क्यों नहीं जवाब ज़्यादा मांगे? तो खाना भी थोड़ा ज़्यादा देना चाहिए. 160 रुपये के हिसाब से खाना मिलना भी चाहिए बोलता हूँ. दे दिया मैंने. ये लीजिए. आप यहाँ पर पहले घूम के पता कर लीजिए. मैं ऑल इंडिया पूरा घूम चुका. आप मेरे यूट्यूब चैनल पे देख लो बस. आप पहले ये तो ज़बरदस्ती से मेरा थोड़ा बहुत लगता है, मेरे ख्याल से थोड़ा बहुत. सिक्किम में आप पहले आप एक बार मेरा चैनल चेक कीजिए, आपको सब पता चल जाएगा. ऑल ओवर इंडिया में मैं देश विदेश घूमता हूँ साइकिल से. देश विदेश. अरे भैया देश विदेश आप घूमते हैं, ठीक, बहुत अच्छी बात है, लेकिन यहाँ के जो नियम है नियम होता है मैं मानता हूँ, लेकिन मतलब अगले वर्ष 160 रुपये के हिसाब से पेट तो भरना चाहिए ना. दे रहा है थोड़ा सा पैसा ले रहे हो, इतना ज़्यादा मानता है. अब कल दूसरे के साथ खाने दीजिएगा, तब फिर हमको आप मामा 2 साल से बाहर खाना खा रहा हूँ यार. मैं ऐसा बोलता आपको, अगर मेरे साथ ऐसा होता है आपको थोड़ी बोलता यार. सिक्किम में कब अभी कहीं 160 रुपये घेतले भाऊ माझ्याकडून. जेव्हा 160 रुपये आणि ह्यात मध्ये भावानं दिलंय तरी एवढं थोडं का नाही, पोटचं भरत नाही. म्हणजे इतकं